नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभिज्ञताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3साठी आपण जर विचार केला तर 11वी-12वीच्या जागा त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी होताना दिसत आहे. ज्या जागा ऑलरेडी अपलोड केलेल्या होत्या त्याही जागा त्या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेल्या आहेत आणि त्या जागा कमी देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. परंतु या संदर्भात माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांना या ठिकाणी पत्र लिहिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. माननीय विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य बालाजी कल्याणकर साहेब यांनी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर टेट 2025 मधील अभियोग्यताधारक उमेदवारांच्या हक्काच्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता 11वी-12वी रिक्त जागा पवित्र पोर्टलवर पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देण्याबाबतचं हे महत्त्वाचं पत्र आहे. खरं तर त्या ठिकाणी जागा जर देण्यास शक्य असेल तर नक्कीच या जागा पहिल्या टप्प्यात आल्या पाहिजे, जेणेकरून सर्वच्या सर्व अभियोग्यताधारकांना फायदा होईल. एकंदरीत विषय काय आहे समजून घेऊया. उपरोक्त विषयान्वये टेट अभियोग्यताधारक उमेदवारांचे निवेदन सोबत संलग्न आहे. सदरील निवेदनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या टेट 2025 परीक्षेत राज्यातील हजारो उमेदवार पात्र झाले आहेत. या उमेदवारांनी मोठ्या परिश्रमाने परीक्षा उत्तीर्ण केली असून त्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार शिक्षक भरतीत संधी मिळणे हा त्यांचा न्याय हक्क आहे. मात्र प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 11वी-12वी रिक्त शिक्षक पदांचा पवित्र पोर्टलवर समावेश करण्यात आलेला नाही असे कळविण्यात आले आहे. त्यामुळे टेट 2025 पात्र उमेदवारांना त्यांच्या हक्काच्या जागांसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून हजारो पात्र उमेदवारांवर अन्याय करणारी ठरेल असे वाटते. विशेष MSc, MCom, पुढे MA सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे. इत्यादी शैक्षणिक पात्रता असलेले अभियोग्यताधारक उमेदवार केवळ इयत्ता 11वी-12वी या वर्गांसाठी पात्र आहेत. जर या जागा उपलब्ध झाल्या नाहीत तर अशा उमेदवारांचे करिअर धोक्यात येईल व त्यांच्यावर आर्थिक व मानसिक संकट निर्माण होईल. यामुळे शासनाच्या पारदर्शक भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे पात्र उमेदवारांना मानसिक, आर्थिक व शैक्षणिक नुकसान सहन करावे लागेल. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी अगदी कॉमर्सच्या शिक्षकांच्या जागा जर आल्या नाही तर त्यांना खरं तर जो मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी सांगितलेलं होतं तशा पद्धतीने आपण जर विचार केला तर 100% त्या ठिकाणी बाहेर पडावं लागेल. टेट अभियोग्यताधारकांच्या वतीने खालील विनंती करण्यात येत आहे. उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 11वी-12वी सर्व रिक्त शिक्षक पदांचा तात्काळ पवित्र पोर्टलवर समावेश करण्यात यावा. टेट 2025 पात्र उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार उच्च माध्यमिक शिक्षक पदांसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. उच्च माध्यमिक विद्यालयाच्या जागा पवित्र पोर्टलवर न देण्यास जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी व प्रशासनाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, न्याय्य व गुणवत्तेच्या आधारे राबवण्यात यावी. तरी माननीय मंत्री महोदयांनी टेट 2025 पात्र उमेदवारांच्या भविष्याचा विचार करून सदरील निवेदनाचे अवलोकन करून पुढील योग्य ती कार्यवाही व्हावी. ही नम्र विनंती माननीय विधान सभा सदस्य बालाजी कल्याणकर यांचं हे महत्त्वाचं पत्र पाहायला मिळते. खरं तर 11वी-12वीच्या जागा उपलब्ध झालेल्या जागा तरी कमीत कमी पाहिजे होत्या, जेणेकरून या उमेदवारांना त्यांचं स्वप्न पूर्ण करता येईल असं म्हणणं या ठिकाणी या पत्रात आहे. नक्कीच महत्त्वाचं पत्र खरं तर हे आहे आणि लवकरात लवकर या जागा जरी उपलब्ध करून दिल्या तरी तो फायदेशीर सर्वांसाठी ठरणार आहे. कारण की मेरिटवरती याचा 100% परिणाम होऊ शकतो. म्हणून या वरच्या जागा येणं खूप खूप गरजेचं आहे. याचा फायदा अगदी 1ली ते 10वीच्या जे शिक्षक आहेत त्यांनासुद्धा 100% होईल. कारण की 11वी-12वीचे उमेदवार जर त्याच गटासाठी गेले तर खालच्या गटांना आपोआप त्याचा फायदा होणार आहे. तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.